नमस्कार मित्रांनो. जो मी अगोदर म्हणजे भाजीपाला वगैरे लावत होतो तो त्यावेळी म्हणजे मल्चिंग वगैरेचा उपयोग वगैरे नव्हतं करत ना. त्यावेळेस म्हणजे तण वगैरे खूप व्हायचा आणि मला तेवढं माहिती नव्हतं. तरी पण म्हणजे मी नाही का आपल्या बजेटनुसार जेवढं जमेल तेवढ्या त्या पद्धतीनं म्हणजे मी मल्चिंग वगैरेचा उपयोग वगैरे जसं करता येईल तशा पद्धतीने मी म्हणजे प्रयत्न केला, आणला आपल्या शेतीमध्ये. कारण आमच्या गावामध्ये अजिबात कोणी म्हणजे अशी भाजीपाल्याची वगैरे शेती वगैरे करत नाही. आणि खास म्हणजे कसं आधुनिक पद्धतीनं जसे आपल्याला मल्चिंग ड्रीप वगैरे जे काय लागते तसं तर कोणी केलेलं नाही आहे. आणि मी पहिल्यांदाच म्हणजे असं काही करत आहे. त्याच्यामध्ये पहिला म्हणजे तेवढं फारसं माहिती नव्हतं. म्हणजे मल्चिंग कुठल्या प्रकारे घ्यायची, ड्रीप कोणत्या प्रकारे घ्यायचा, कोणत्या कंपनीचा घ्यायचा, कशा पद्धतीने लावायचा, म्हणजे ह्या नवीन नवीन सगळ्या गोष्टी होत्या माझ्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता आता म्हणजे काही दिवसापूर्वी मी म्हणजे मुंबई मेन्शनला वगैरे गेलो होतो, चल बाबा सिटी या कार्यक्रमामध्ये. तर तिकडे गेल्या असताना म्हणजे माझं जे काय माझे पीक वगैरे लावलेलं होतं भेंडी वगैरेचं, हे म्हणजे अशा पद्धतीनं झालेलं आहे. म्हणजे याला जे काही पाहिजे होतं पाणी वेळेवर मिळणे, जे काही ते म्हणजे याला अन्न पोषक म्हणजे तेवढं मिळालेलं नाही आहे. आणि जे कमी मायक्रॉनची जे म्हणत होतो तुम्हाला, हे मल्चिंग हे अशी राहतो. आणि हे म्हणजे एकच फसल वगैरे आपण घेऊ शकतो याच्याद्वारे. तर चांगल्या क्वालिटीची जर घेतली मल्चिंग वगैरे तर हे जास्त दिवस टिकते आणि शेतकऱ्यासाठी म्हणजे खूप फायदेशीर आहे. आणि फायदेशीर तर आहे, पण नेमका म्हणजे आपला शेतकरी वर्ग कुठं गणतो. म्हणजे नवीन नवीन जसं उदाहरणार्थ माझेच उदाहरण द्यायला गेलं तर कसं माझी पण परिस्थिती अशीच आहे. म्हणजे आपण म्हणजे एवढं म्हणजे खर्च वगैरे करू शकत नाही. जे काही सबसिड्या वगैरे असतील ते म्हणजे तिथं आपल्याला 80-90% तर भरायला लागतो. पण एका वेळेस तेवढं रुपये आणायचे कुठून, हा नेमका म्हणजे प्रश्न म्हणजे अख्ख्या तरुण वर्गाला किंवा शेतकरी वर्गाला पडत असतो. असं बऱ्याचशा काही गोष्टी आहेत जे आम्ही कुठेतरी कमी पडतो. तरी पण म्हणजे आमच्या पद्धतीनं जेवढं होईल त्या पद्धतीनं आम्ही म्हणजे करत असतो. आणि बघू शकता म्हणजे असं काय आमचं नुकसान वगैरे होत असते. तर अशा परिस्थितीनुसार अशी परिस्थिती होऊन सुद्धा